नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे बेशुद्ध अवस्थाचे व्यवस्थापन. बेशुद्ध अवस्थाचे व्यवस्थापन बघू आपण. हे आरोग्यसेवक, सेविका, ANM, GNM यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जे आपल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या भरती येते त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग आपण आजचा टॉपिक बघू. बेशुद्ध अवस्थाचे व्यवस्थापन म्हणजे काय? बेशुद्ध अवस्थाचे व्यवस्थापन म्हणजे रुग्ण बेशुद्ध झाल्यावर त्याचे जीवन रक्षण करण्यासाठी आणि श्वसन व रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी केलेला प्रथम उपचार व वैद्यकीय काळजी. रुग्णाचा श्वास चालू ठेवणे, मेंदूला ऑक्सिजन पुरवठा करणे, पुढील गंभीर गुंतागुंत टाळणे हे याचे उद्देश आहे बघा. बेशुद्ध रुग्णाचे प्राथमिक मूल्यांकन. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ABC पद्धत वापरावी. ए म्हणजे एअरवे, तोंडात अडथळा आहे का ते पहा, उलटी, रक्त, अन्नकण काढून टाका. बी ब्रीदिंग, छातीची हालचाल तपासा व श्वास येतो का ते तपासा. सी सर्क्युलेशन, रक्ताभिसरण, नाडी तपासा व रक्तस्राव आहे का ते पहा. बेशुद्ध अवस्था व्यवस्थापनाची पायऱ्या. प्रतिसाद तपासावा, हलकी हाक मारावी, खांद्यावर हलके टॅप करावे. मदत बोलवा, जवळच्या लोकांना बोलवा. 108 102 ॲम्ब्युलन्सला कॉल करा. श्वासनलिका मोकळी करा. हेड टीथ चेन लिफ्ट टेक्निक, डोके हलके मागे झुकवा, हनुवटीवर उचला, यामुळे श्वासनलिका मोकळी होते आणि रुग्णाला श्वास घेता येतो. श्वास तपासा, 10 सेकंद छातीची हालचाल पहा, नाकाजवळ हवा जाणवते का तपासा. रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवा. जर रुग्णाचा श्वास चालू असेल तर रुग्णाला बाजूला वळवा, एक पाय वाकवून ठेवा, तोंड खाली ठेवा, यामुळे उलटी, फुफ्फुसात जाण्याचा धोका कमी होतो. घट्ट कपडे सैल करा, कॉलर, बेल्ट, टाय. शरीराचे निरीक्षण करा, नाडी, श्वास, त्वचेचा रंग, रक्तस्राव. श्वास नसल्यास काय करावे. CPR म्हणजेच कार्डिओपल्मनरी रिसॅच्युरेशन सुरू करा. CPR रेशो आहे बघा 30 चेस्ट कॉम्प्रेशन आणि 2 रिकस ब्रीथिंग, म्हणजे 30 वेळेस छाती दाबायची आणि 2 वेळेस श्वास सोडायचा आहे, म्हणजे द्यायचा आहे रुग्णाला. बेशुद्ध रुग्णाला काय करू नये. पाणी किंवा अन्न देऊ नये, औषध देऊ नयेत, रुग्णाला जोरात हलवू नयेत, रुग्णाला एकटे सोडू नयेत. रुग्णालयातील व्यवस्थापन, ऑक्सिजन थेरपी, IV फ्लुइड्स देणे, रक्तदाब तपासणी, ECG, CT स्कॅन, MRI, कारणानुसार औषधोपचार. आरोग्यसेवक ANMची भूमिका. रुग्णाची स्थिती स्थिर ठेवणे, श्वासनलिका मोकळी ठेवणे, नाडी व श्वास तपासणे, CPR देण्याची तयारी ठेवणे, रुग्णाला त्वरित रुग्णालयात पाठवणे. महत्त्वाचे परीक्षेतील मुद्दे बघा. बेशुद्ध रुग्णाला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवावे. ABC पद्धत तपासणी सर्वात महत्त्वाची. श्वास नसल्यास CPR सुरू करावे आणि बेशुद्ध रुग्णाला पाणी देऊ नये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि यानंतर आपण याचे क्वेश्चन घेणार आहोत, ते सुद्धा जाऊन नक्की बघा.